नमस्कार. स्मार्ट शेती ॲपवर पहिल्यांदा अकाउंट तयार केल्यानंतर आता लॉग इन करून तुमच्या गटाची नोंदणी कशी करायची ते आपण बघूया. अकाउंट तयार झाल्यानंतर ॲप तुम्हाला लॉग इन स्क्रीनवर घेऊन जाईल. इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकणार आहात, मग तुमचं नाव दिसेल आणि त्याच्या खाली तुम्ही स्वतः सेट केलेला 6 अंकी पासवर्ड टाकायचा आहे. आता लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर ॲपवर निमंत्रकाची माहिती हे पेज ओपन होईल. इथे तुम्हाला सगळ्यात आधी तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. वर मोबाईल नंबर आणि नाव दिसतंय, त्याच्या खाली तुमचा जिल्हा निवडा, त्यानंतर तुमचा तालुका निवडा, गाव निवडा, मग लिंग निवडा. त्यानंतर जर जन्मतारीख माहीत असेल तर जन्मतारीख माहीत आहे होयवर क्लिक करून तारीख निवडा. माहीत नसेल तर नाहीवर क्लिक करून वय भरा. ही वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या गटाची माहिती भरायची आहे. त्यासाठी नवीन गट प्लस हे जे निळं बटन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करा. इथे सगळ्यात आधी गटाचं नाव भरा, ज्या गटाची नोंदणी तुम्हाला करायची आहे. नंतर कुठल्या पिकाचा गट बनवताय ते पीक दिलेल्या यादीतून निवडा आणि या गटामध्ये निमंत्रक म्हणून तुम्ही किती क्षेत्र देताय ते एकर आणि गुंठेमध्ये भरा. ही माहिती भरून झाल्यानंतर इथे दिसणाऱ्या सबमिट बटनावर क्लिक करा. आपण पुन्हा निमंत्रकाची माहिती या पेजवर येऊ. ज्या गटाची नोंदणी आपण करतोय त्याचं नाव आणि त्याचं पीक खाली तुम्हाला दिसत आहे. आता सेव्ह करा या बटनावर क्लिक करा. रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले, म्हणजेच गटाची नोंदणी पूर्ण झाली. आणि अशा प्रकारे ॲपमध्ये आपण होम पेजवर येऊ, जिथे तुम्हाला वर तुमचं नाव दिसतंय आणि त्याच्या खाली गटाची माहिती दिसते, जिथे गटाचं नाव, गटाचं पीक आणि क्षेत्र आणि सदस्य संख्या दिसते. अशा प्रकारे स्मार्ट शेती ॲपवर तुमच्या गटाची नोंदणी पूर्ण झाली आहे.